नेरळ दामत पेशवाई मार्गावरील नेरळ ग्रामपंचायतीच्या मालकीच्या घनकचरा प्रकल्पात मध्यरात्री भिवंडीहून आणलेला मुदत संपलेला खाद्यपदार्थाचा माल टाकण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी उधळून लावलाय. या घटनेमुळे बाहेरील जिल्ह्याचा एक्सपायर माल नेरळमध्ये विल्हेवाट लावला जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. 27 ऑगस्टच्या मध्यरात्री MH04NB 8320 क्रमांकाचा टेम्पो घनकचरा प्रकल्पात दाखल झाला. कोल्हारे ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे व स्थानिक नागरिकांनी टेम्पो अडवून पाहणी केली असता त्यात डाळी, पीठ, कुरकुरे, चणे, अक्रोड यासह हजारो किलो मुदत संपलेला किराणा माल सापडून आला. सुरुवातीला घटनास्थळी गोंधळ उडाला, मात्र घटनास्थळी नेरळ पोलिसांनी हस्तक्षेप करत माल उतरवण्यास मजाव केला आणि भरलेला टेम्पो परत पाठवला. दरम्यान घनकचरा प्रकल्पा शेजारील नाला थेट उल्हास नदीला मिळत असल्याने परिसरातील पाणी दूषित होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. नेरळ ग्रामपंचायतीचे प्रशासक सुजित धनगर यांनी बाहेरील कचरा आणण्यास कोणतीही परवानगी दिलेली नसून ठेकेदाराकडून याबाबत खुलासा मागवण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र नेरळ प्राधिकरण मार्फत कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला घनकचरा प्रकल्प बंद अवस्थेत असून शहर व परिसरातील कचरा या डेपो समोर ढीक करून उभा असताना बाहेरील जिल्ह्यातील कचरा नेरळ शहरात घर करीत असेल तर उद्या पाणी आणि निसर्ग वातावरणात मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेरळ ग्रामपंचायतच्या डम्पिंग ग्राउंडवरती जो प्लांट नेरळ विकास प्राधिकरणाने उभारला आहे तो ऑलरेडी बंद आहे. बंद असताना सुद्धा भिवंडीवरनं कालही गाड्या आल्या, आजही गाड्या येत आहेत. जो एक्सपायर झालेला माल आहे तो इथे आणून ते टाकत आहेत. नेरळ ग्रामपंचायतचा कचरा आपण पाहू शकता इथं पडलेला आहे. रस्त्यालगत कचरा टाकतात, रस्त्याच्या कडेला ढिग झालेले आहेत. कोल्हारे, नेरळ, ममदापूर या तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये कचऱ्याचा ढिगा असताना सुद्धा हे जे काही कॉन्ट्रॅक्टर दिले त्यांना ते म्हणतात का आम्हाला फुकट दिलं आहे, तर ते कॉन्ट्रॅक्टर इथं बाहेरचा भिवंडीशी माल आणून इथं स्टॉक करतात. स्थानिक जे मॉर्निंग सोसायटी आहे, धरती सोसायटी आहे, यांना कोल्हारे ग्रामपंचायतला मोठा त्रास होतोय. तरीसुद्धा इथं बाहेरचा कचरा आणून टाकतात. तर याच्यावरती माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम तसेच PI साहेब नेरळ पोलीस स्टेशनचे यांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा व याची सखोल टेम्पोची चौकशी करावी. कारण की हा टेम्पो भिवंडीवरनं आलेला आहे. नेरळ ग्रामपंचायतीमध्ये हा टेम्पो का आला आणि काल पण आलेला आहे. इथे पोती तुम्ही आपण पाहू शकता, इथं पोती पण टाकलेली आहेत. पूर्ण थंड आहे, त्याच्यामध्ये नूडल्स आहेत. ते एक्सपायर झालेला माल बाहेरचा नेरळ पंचायतमध्ये का आणतात? नेरळचा प्लांट हा नेरळ ममदापूर कोल्हारीसाठी असं नाही. नेरळचाच कचरा इथं ढीगभर झालेला आहे. कोल्हारीचा कचरा पण उचलला जात नाही, ममदापूरचा कचरा उचलला जात नाही. तरीसुद्धा इथं बाहेरचा कचरा असतात, तर याच्यावरती तात्काळ कारवाई करावी अशी मी मागणी करत आहे. डोला तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथून हा माल आणलेला आहे. मी शक्ती गोडाऊनमधून 6,000 रुपये भाड्याने आणलेलं आहे. टेम्पो भाड्याने करून दिलेले आहे माझे. आणि आता हे इथे खाली करायला हे आलेले आहेत, यांना सांगा मला. दादा कुठून आलं तू आणि कोणी सांगितलं तुला? मुकुल सेठ, कोण आहे मुकुल सेठ? ये कचरे का काम कराते हैं. पूरा नाम नहीं मालूम? मुकुल सर ही नाम है सर. मुकुल सर नाम है. मुकुल? हाँ जी सर. पसूत नहीं? तुम्हारा नाम क्या है? मेरा लालू नाम है सर. लालू? जी. तुम क्या करते हो उधर? इधर मैं काम ही करता हूँ सर. यही मैं नेरळ? यहीं पे फिक्स काम करता हूँ. तो तुम ये सब कभी आज ही लाया है क्या? नहीं, ये 2 दिन से आया है. एक कल एक आज आया है सर. दो दिन से आए. जी सर. दादा कालपासून तुम्ही येत आहेत का? नाही, मी आजच आहे. तुमचं नाव काय? तुळशीदास नामदेव केने, तुम्ही कुठले आहेत? गोरसे, मुक्काम गोरसे, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. इसमें चावल दाल सब रहता है साहब. तो उस बटर मतलब खाने वाला आइटम सब रहता है. अब क्या मालूम किसके लिए ला के डाल रहे हैं, ये डंपिंग है साहब. ऐसा प्लांट है, मैं काफ़ी समय से काम कर रहा हूँ. मुझे नहीं मालूम है कि वो आ रहा है. ठीक है. सब ये एक्सपायर हुआ है माल? क्या हाँ, एक्सपायर. एक्सपायर हुआ है? नेरळ ग्रामपंचायतच्या डम्पिंग ग्राउंडचा कचरा रिसायकलिंग होण्यासाठी जो येतोय, तो जे रिसायकलिंग करण्याचा जो प्लांट आहे तो कोण कॉन्ट्रॅक्टर येतो म्हणतो मला मोफत दिलाय. मग मोफत दिलाय तर त्यांनी महाराष्ट्रातला कचरा इथं आणायचा का? कोल्हारे ग्रामपंचायतचा कचरा नदी तीरावरती, ममदापूरचा ग्रामपंचायतचा कचरा उल्हास नदी तीरावरती. मग हे उल्हास नदीच्या ठिकाणी कचरा टाकतात आणि मुंबईचा कचरा इथं आणून टाकतात. नाही, इथं कचऱ्याचा ढीग तुम्ही पाहू शकता. एवढा ढीग पडलाय ना, मुंबईची कचरा इथं आणायची गरज काय? मग ह्या प्लॅनचा मालक मला फोनवरती म्हणतो CEO नेहा भोसले, रायगड जिल्हा परिषद, हे आमच्या ओळखीचे आहेत. म्हणजे त्या ओळखीचे आहेत म्हणून तुम्ही काही कराल का? कुठलाही कचरा इथं आणून टाकाल का? इथं कचऱ्याचा ढीग पडलाय. मॉर्निंगचे जे लोक आहेत त्यांना त्रास होतोय, बाकीचे जे कोल्हारी कामाचे जे लोक आहेत त्यांना त्रास होतो इथं ढीग झाला म्हणून.
आणि अजून ते थंड्याच्या बॉटल कोकोकोलाच्या बॉटल नूडल्स दाखवा ना, जे दाखवा, तुकाराम मुंडे साहेबांनी जी कारवाई केली त्याच्यामुळे यांचा जो एक्सपायरी झालेला माल तो नेरळ ग्रामपंचायतचा इथं हद्दीमध्ये आणून टाकतात आणि हा जो प्लॅन्ट आहे आपल्या माहितीसाठी सांगतो नेरळ विकास प्राधिकरणाचा आहे. नेरळ ममदापूरला कोलारे तिन्ही ग्रामपंचायतचा कचरा इथं स्टॉक करून त्याचे रिसायकलिंग करायचे, परंतु ते रिसायकलिंग करत नाही. फक्त नेरळचा कचरा ना आता मुंबईची कचरा यायला लागलाय.